अहो बाबा, ही माझी सर्वात फेवरेट गाडी आहे आणि तिचे चाक फिरतच नाहीयेत. मला त्यासाठी 1000 रुपये द्या ना. अरे पुढे जात नाही गाडी तर मग ढकलून पुढे ने. आणि तुझं वय आहे का रे खेळण्यातल्या गाडीने खेळायचं? मोठा झालाय ना तू. जा अभ्यासाला बस जा. अहो बाबा, शाळेला सुट्ट्या लागल्यात, आता कसला अभ्यास करू? पुढच्या वर्षीची पुस्तकं पण नाही आली, मागच्या वर्षीचा अभ्यास करू. या उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत ना, बंद केल्या पाहिजेत. तू एक काम कर, जा बाहेर जाऊन खेळ जा. बाहेर बाहेर जाऊन कोणाशी खेळू? माझे अर्धे मित्र गावाला गेलेत आणि अर्धे मित्र त्यांच्या आई बाबांसोबत फिरायला गेलेत. ए बाबा तू काही कर, माझं डोकं नको खाऊ, कळलं ना? तुझा टाइमपास कसा होईल त्याच्यापेक्षा मोठे प्रश्न आहेत माझ्याकडे, ते सोडवायचे. मग द्या ना 1000 रुपये. अरे नाही म्हटलं ना तुला, फटके देऊ काय? 1 रुपया मिळणार नाही सांगितलं ना. गाडी हवी आहे नवीन म्हणे. अरे काय झालं एवढं? काय चाललंय तुमचं? काय नाही. अहो आजोबा, ही गाडी ना माझी सर्वात फेवरेट गाडी आहे आणि ना तिची चाकच फिरत नाहीत. मला नवीन गाडी हवी आहे, त्यासाठी मी बाबांकडनं 1000 रुपये मागतोय. अरे बरं, गाडीची चाकं जाम झाली म्हणून कोणी नवीन गाडी घेतं का? नाही इथे बघू, मला नका बघू काय झालंय नक्की. तू एक काम कर वरद, तू ना आतनं खोबरेल तेलाची बाटली घेऊन ये जा. मी आत्ता नीट करून देतो तुला. जा. बाबा बाबा कशाला नको ते उद्योग करताय? धड गाडी आहे ती मोडून ठेवाल. तुमचं तुमचं बघा ना आता तुम्ही. हा काम नाहीये तर आपला वेळ कसा जाईल याकडे जरा लक्ष द्या. हा संतोष, हे माझं आणि माझ्या नातवामधलं आहे, त्यामुळे तू गेलास तरी चालेल. ऑफिसला जा, उशीर होईल. नाही काय आहे, त्या गाडीला अजून काही झालं ना तर ते तुम्ही नाही भरून देणार, मला भरून द्यावं लागेल. मला नवीन गाडी घेऊन द्यावी लागेल म्हणून म्हणतोय. तू जा ना आता, निघ ना.